साहेब नमस्कार. हा नमस्कार. जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील 13 एकर जागेमध्ये 9 तारखेला धनामितीचा लिलाव त्या ठिकाणी होणार आहे. कशा प्रकारचं नियोजन असणार आहे आणि कोण कोण मान्यवर असणार आहे? नाही, धनामिती नाही, मुख्य असं आहे आपल्याला सांगतो त्याच्या दुरुस्ती की 13 एकर जागा ही मी सभापती असतानाच आदरणीय अजितदादा पवार परत लोक म्हणतात त्यांच्या माध्यमातून म्हणजे शासनाच्या माध्यमातून ती आपण अवॉर्ड करून कलेक्टरकडून खरेदी केली, परंतु तिथे मुरुम होताना ॲक्सेस रोड नव्हता आणि म्हणून त्याचं मार्केट आम्हाला डेव्हलप करता येत नव्हतं. दरम्यानच्या काळात मागच्या काळात त्याचा मुरुम काढलेला आहे आणि ॲक्सेस रोडसाठी तत्कालीन खासदार आदरणीय शिवाजीराव पाटील यांच्याकडे आम्ही पाठपुरावा केला. त्यांनी पाठपुरावा केला. तो केंद्राच्या अखत्यारीतला विषय आहे. सार्वजनिक बांधकाम नितीनजी गडकरी साहेब त्यावेळचे वेगळे होते मंत्री, मला वाटतं गडकरी साहेबच होते आणि त्याला त्यांची प्रोसेस थोडी पुढे झाली, परंतु त्याचं अंतिम आलं नव्हतं. नंतर 10 वर्षात आता आदरणीय डॉक्टर अमोल कोल्हे साहेब हे खासदार झाले. त्यांच्याकडे पण पाठपुरावा आम्ही केला आणि मग सर्व्हिस रोड हा त्याच्या प्रयत्नातून मंजूर झालेला आहे. त्याचं टेंडरसुद्धा त्यांनी काढलेलं आहे आणि त्याचं भूमिपूजन कार्यक्रम मेन मुख्य जो आहे की ज्यामुळे त्या मार्केटची ॲक्सेस नसल्यामुळं त्याची आम्हाला काही सुधारणा मार्केटमधलं करता येत नव्हती. परत पाण्याचा प्रश्न होता, टॉवर लाईन आहे, त्याचं टेंडर आम्ही काढलेलं आहे. तो कार्यक्रम आहे आणि त्याच निमित्तानं की तिथे धनामिती आम्हाला इथे प्रचंड, आता तुम्ही पाहिलं की जागेची अडचण आहे. टोमॅटो मार्केट, धनामिती मार्केट, तरकारी मार्केट आणि या 4-5 एकर जागामध्ये 7 एकर असली तरी तेवढी प्रत्यक्ष उपलब्ध नाही आणि म्हणून आम्ही शेतकऱ्यांचे फार हाल होतं, ते नुकसान होत होतं. धनामिती भिजत होती आणि पुणे जिल्ह्यातला धनामिती मार्केट आपलं 1 नंबरचं मार्केट आहे आणि म्हणून तिथे आम्ही शेड्स उभारल्या. सगळ्या संचालकांनी ठराव घेऊन आणि त्याच्या 40,000 स्क्वेअर फुटाचं बांधकाम केलं आणि तिथे धनामितीचं स्थलांतर आम्ही मार्केटचं करतोय आणि हे 2 कार्यक्रम आहेत. आणि मग आदरणीय खासदार शिवाजीराव पाटील हे पण प्रमुख पाहुणे असणार आहेत आणि शुभहस्ते जे आहे की अमोल कोल्हे साहेब त्यांच्या प्रयत्नातून हे पैसे मंजूर झालेत आणि म्हणून सर्व्हिस रोडचं भूमिपूजन त्यांच्या हस्ते होणार आहे. आणि धनामितीचं मार्केटचं हे तालुक्याचे आमदार आदरणीय शरददादा सोनवणे यांच्या हाती धनामिती मार्केटचं हे उद्घाटन आपण तिथं करतोय. आणि तालुक्याचे माजी आमदार माझे मित्र अतुल शेठ बेनके साहेब हे कार्यक्रमाचे अध्यक्ष असणार आहेत. मग बाळासाहेब दांगड साहेब असतील, डमडे साहेब असतील, माजी आमदार सगळे सन्मान्य अनिलतात्या मेहर असतील, आशाताई बुचके, संतोष नाना खैरे, हे जे सन्मान्य सगळे त्यांच्या पेपरला आत्ताच मी जाहिरात करतो. मी मुंबईला मला आदरणीय अजितदादा पवार साहेबांना मी भेटलो होतो, रात्री 1 वाजता आलो, नियोजन केलं होतं, सगळं केलं. खासदार साहेबांचा आत्ताच फोन झाला, शरददादा सोनवणेंचा झाला, अशा त्यांना पण मी फोन करणार, त्यांना निमंत्रण पाठवलं आहे सगळं. मी सगळे सत्यलदादा शेरकर हे पण त्याला प्रमुख पाहुणे असतात, त्यांचा फोन झालेला आहे. सर्वच तालुक्यातली मान्यवर, एक तालुक्यातली एक जुन्नर तालुक्याला अभिमान वाटा, पुणे जिल्हा अभिमान वाटा अशी मार्केट कमिटी आहे. आज तुम्हाला धनामितीचं पण सांगेल की 5 लाख जुड्या येतात. खेड मंचरला पूर्वी धनामिती चांगलं होतं खेडला खरं, तर आज सगळा माल हे त्या तालुक्यातला देखील इथे येतो. त्यामुळं एक मोठी सोय शेतकऱ्यांची होणार आहे आणि नुकसान माझ्या व्यापाऱ्याचं थांबणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं जे आज काम आहे ते 13 एकरचं तिथे म्हणजे आपल्याला प्रोजेक्ट आपण सुरू करतोय. टोमॅटो लेआउट पण त्याचा मंजूर होईल आता हे 2 महिन्यात. जे म्हणत होते काही लोक मला त्याच्यावर बोलायचं नाही, चांगला कार्यक्रम आहे उद्या, तर आज त्याचं म्हणजे त्याचा आभार मानावं तेवढं कोल्हे साहेबांचं आणि आढळरावदादांचं थोडं आहे, नॅशनल हायवेचं थोडं आहे. परंतु कोल्हे साहेबांना आम्ही सांगणार की लवकर महिनाभरात तो सुरू झाला पाहिजे, म्हणजे तिथे सगळं होईल. तो ॲक्सेस रोडचं ते मंजूर झालं, ती भूमिपूजनासाठी ते स्पेशल येत आहेत. हा महत्त्वाचा कार्यक्रम आहे जुन्नर तालुक्याच्या दृष्टीने आणि आपल्या मार्केटच्या दृष्टीने अभिमानाची बाब आहे. आणि सुवर्णाक्षर लिहिण्याचा प्रश्न आहे की सर्व्हिस रोड झाला म्हणून त्याचा वापर करता येईल आणि त्या दृष्टीने तो कार्यक्रम आहे. शेतकऱ्यांना देखील माझं आव्हान आहे तालुक्यातल्या की आज आपल्या धनामितीचं स्थलांतर होत आहे. सर्व्हिस रोडचं काम खासदार साहेबांच्या हस्ते, तालुक्यातल्या मान्यवरांच्या हस्ते होत आहे. दोन्ही आमदार, माजी आमदार, जे आमदार सत्यलदादा शेरकर, आशाताई बुचके ह्या मान्यवरांच्या उपस्थित होत आहे. नॅशनल हायवेचे अधिकारी पण बोलवलेत, त्यांचं मोठं योगदान त्याच्यामध्ये मोठे आणि पेपरला पण जाहिरात आपल्याला देतोय. त्याच्या माध्यमातून सगळ्या शेतकऱ्यांना माझं आव्हान आहे की आपण या चांगल्या कार्यक्रमाला यावं आणि तिथे धनामितीचे सुद्धा त्या दिवशी माल तिथे आणावं. धनामितीचे असतील त्या दिवशी तिथंच लिलाव आपण करणार आहोत त्यांच्या मान्यवरांच्या हस्ते. तर 9 तारखेला म्हणजे उद्याच तो उद्या धनामिती जी आहे ती जुन्नर इथे नाळगाव टोमॅटो मार्केट जिथं भरतं तिथे न आणता धनामिती मारुती शोरूम जे आहे त्या मारुती शोरूमच्या शेजारी आपण जागा मार्केटची आहे तिथे हायवेला तो धनामिती सगळ्यांनी घेऊन यावं. सर्वांनी कार्यक्रमाला शेतकरी माझ्या बांधवांनी उपस्थित राहावं अशी सगळ्यांना माझ्या मार्केट कमिटीच्या तर्फे विनंती. अरे पाट्याकडून जे शेतकरी धनामितीच्या गाड्या घेऊन येणार त्यांना उलट्या दिशेने जावं लागणार आहे. अपघात होण्याची दाट शक्यता आहे. जो रस्ता आपला आहे पुणे नाशिक महामार्ग ते रस्ता दुभाजक आहे, तर तिथं काही क्रॉसिंग करण्याची भविष्यकाळात प्रोव्हिजन नाही. आता मला ते खासदार साहेबांशी बोलायला लागेल, नॅशनल हायवे साहेबांशी बोलायला लागेल, आढळरावदादांशी पण बोललो तुम्ही, त्यांच्याशी मला बोलायला लागेल कशी तांत्रिक अडचण वगैरे आणि ती काळजी मात्र घ्यायला लागेल. कारण आत्ता पण मी पोलीस स्टेशनला पण शेलार साहेबांना पत्र दिलं होतं, दिवस त्यांना पण पत्र, त्याच्यातही त्यांनी सांगितलं की उलट्या दिशेने गाड्या आणू नये आणि ॲक्सिडेंट होण्याची शक्यता, तिथे मला ती काळजी स्पेसिफिक
सध्या अगदी बरोबर नाही, सध्या नाही, त्याच्यात लवकरात लवकर सर्व्हिस रोड करूया किंवा त्यांना क्रॉसिंगसाठी पण आपण निवेदन देऊया, ते झालं तर बरं होईल, पण करूया. हायवेचं आहे. म्हणाले शरददादांशी पण माझं बोलणं झालंय. काय नेमकं बोलणं झालं हा प्रश्न यासाठी विचारतो की संध्याकाळी तुमचा तिकडचा कार्यक्रम आहे आणि त्यांचा 10 वाजता नारायणगावच्या मार्केट कमिटीच्या उपकार्यालयावर आमदार शरददादा सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा येणार आहे. मला आपल्याकडून कळते आत्ता, मला माहीत नाही आहे असं आहे. आणि मला कोणतरी सकाळी म्हणालं तसं नाही, असं आहे, ते तालुक्याचे आमदार आहेत आणि आज ते तालुक्याचे आमदार आहेत, शासनाचे प्रतिनिधी आहेत, तालुक्याचे आमदार आहेत, कोणत्या पक्षाचे नाही, त्या माझे आमदार आहे, आमच्या मार्केट कमिटीचे आमदार आहेत, सगळ्या तालुक्यातले जनतेचे आमदार आहे आणि मला त्यांच्याबद्दल आदर आहे. आणि आज खासदार साहेबांनी 9 तारीख दिल्यानंतर मग मी त्यांना सगळ्यांना सांगितलं, अतुल शेडबिंडके असतील, सगळे आशाताई असतील, सतीलदास शेरकर, आणि म्हणून त्यांना 1 तारीख त्यांच्याशी चर्चा केल्यामुळे ते दिलेलं आहे. त्यांनी सांगितलं फक्त की आम्हाला कळवलं जात नाही, त्यांचा तो गैरसमज सगळं बोललं आणि निमंत्रण मार्केट कमिटीच्या मार्फत मी त्यांना दिलं की नाही दादा आपल्या शुभ असते तो कार्यक्रम आहे याबद्दल दिलं होतं, पण त्यांचा काय गैरसमज असेल ठीक आहे, मलाही काय नाही, त्यांना सांगायला हरकत नाही आहे. आणि मोर्चा माझी त्यांना विनंती आहे की ते मोर्चा वगैरे त्यांनी असं हे करू नये, मी आहे, माझी तयारी आहे. तिथे आयोजन केलेलं आहे, तुमचे एक संचालक त्यांनी देखील शेतकऱ्यांना आवाहन केलेलं की अधिक संख्येने उपस्थित राहा मोर्चाला. अच्छा, आता मला काय माहीत नाही, असं लोकशाहीमध्ये प्रत्येकाला मोर्चा काढायचा अधिकार आहे, परंतु आणि वार्षिक मिटिंगला पण आदरणीय शरददादा सोनवणे त्यांना सांगितलं होतं फोन करून, त्यांच्या वाढदिवसाला आम्ही गेलो होतो शुभेच्छा द्यायला मार्केट कमिटीचे संचालक, आणि मी त्यावेळी सांगितलं की आपण वार्षिक मिटिंगला यावं, आपणही एक सोसायटीचे प्रतिनिधी म्हणून हजर होतात, तर त्यावेळी आले असते तर त्यांना मोर्चा काढायची वेळच आली नसती. खरं कागदपत्र सगळे त्यांनी पाहिले असते, सगळे ते उपस्थित राहिले असते तर त्यांनी आले नसते. त्यांचा गैरसमज झाला असेल, कोणी केला असेल, त्यांना अर्धवट माहिती कळाली दिसते म्हणून ते म्हणतायत, परंतु हे तालुक्याचे आमदार आहे, आमचे आमदार आहे, माझे आमदार आहेत आणि म्हणून आमदार साहेबांनी हे करू नये. ठीक आहे, तर त्यांना करेल मी, पण ज्याचा त्याला तो अधिकार आहे मोर्चा काढण्याचा, असं आहे ते. आता तो त्याबद्दल मी वारंवार टीका होते, तुम्ही ती टीकेचं खंडन करत नाही. ते असं पण म्हणतात काळे साहेबांना पैसे कमवण्याचे खूप मार्ग आहेत, त्यांनी यातून पैसे कमवू नयेत, किंवा तुम्ही ज्या जमीन नवीन खरेदी केलेली आहे त्या संदर्भात वेगवेगळे. आता मला असं आहे, उद्याचा चांगला कार्यक्रम आहे, ते काय होतात काय त्याच्यावर मी सगळं सविस्तर बोलणार आहे. हे तालुक्यातल्या सगळ्या जनतेला माहीत आहे. ह्या माझ्या जे आरोप करतात संचालक म्हणेल मी, विरोधी संचालक आमचे 2-3, त्यांनी 50 कोटीची जागा दाखवली होती, हे सगळं टेंडर प्रक्रिया झाली. मी माझ्या संचालकांनी जरी काही करायचं ठरवलं तरी ते काय शासन शेवटी मान्यता देणार नाही, ते सगळं रेकॉर्डला आहे, प्रोसिडिंग आहे. हे शरददादाला मला वाटतं माहीत नाही, अर्धवटच माहिती आहे. इथे गायरान जमीन उपलब्ध नाही, त्याचे रेट काय चालले आपल्याला माहिती नाही, नागावला किती झाले, खोडतला किती झाले, किती व्यवहार झाले, त्याच्यात मी खोलात जाऊ शकत नाही. त्याचा डायरेक्ट मी देईल. मला आता वेगळे मार्ग असं ते म्हणतात, ते एकदम चुकीचं आहे. मला त्यांच्याकडून अपेक्षा नाही, मी त्याच्याबद्दल वेगळाच खुलासा करेन. आत्ता मी कार्यक्रमाचं बोलते म्हणून मला त्याचं दुःख झालं, दादांकडून हे मला अपेक्षित नाही. मला कुठं काय हे काय चकलं असं आहे ते ॲब्सोल्युटली नाही. हे बदनामीकारक मार्केटमध्येच आहे, माझ्या पण आहे, पण ते आत्ता मी बोलत नाही. मला दुःख झालं त्यांचं बोलून, मला ती बाईट पण अजून सगळी नाही पाहिली. दुसरे मार्ग याचा अर्थ याच्यात भ्रष्टाचार केला संचालकांनी संजय काळेंनी असा अर्थ होतो. हे एकदम टोटल चुकीचं आहे आणि त्यांच्याकडून अपेक्षित नाही. त्याचा खुलासा त्या बाईटचा म्हणा, त्याचं काय म्हणतात ते उत्तर द्या. आणि त्यांनी सुद्धा माझी विनंती हात जोडून की आपण तिथे असतात ते वार्षिक मिटिंगला मी म्हणालो होतो तर सगळंच तो एक झाला असतं, मोर्चा काढायचा काय प्रश्नच आला नसता. सगळं कायदेशीर आहे. माझ्या शेतकऱ्यांसाठी सगळी मार्केट कमिटी आम्ही संचालक सगळे कटिबद्ध आहोत. प्रीतम शेरकाळे उपसभापती आम्ही सगळे कटिबद्ध आहोत. आणि ही शेतकऱ्यांची संस्था आहे. इथे राजकारण कुणीच करू नये ना, कुणीच म्हणजे मला काय म्हणायचं शरददादांनी नाही म्हणा, इतर कुणीही करू नये. साखर कारखाना असेल, हे असेल, आज आपण सहकारी सोसायटीचे चेअरमन झालात, मला तुमचं अभिनंदन करतो आम्ही की आम्हाला अभिमान आहे. ही शेतकऱ्यांची संस्था आहे आणि पुणे जिल्ह्यामध्ये आम्ही जर चांगलं कारभार करत नसतो तर आज एवढी मार्केट कमिटी माल येत नाही, जागा ठेवायला नसतो. धाना मेथी असेल, बाकी सगळा बाजार असेल, आपण सगळं बघा. आपला उत्कृष्ट जुन्नर तालुक्यातल्या शेतकऱ्यांना प्रत्येक सहकार क्षेत्रात काम करायला का जुन्नर तालुक्यातील व्यक्तीला अभिमान वाटेल असं आपलं काम आहे. सगळे नाव असतात, त्याबद्दल मला काय म्हणायचं नाही. आणि म्हणून माझी अपेक्षा इथं राजकारण करू नये, केवळ आता निवडणूक आल्यात म्हणून मार्केट कमिटीची, संजय काळेंची, माझ्या सहकाऱ्यांची बदनामी करू नये. आपण तालुक्याचे आमदार आहेत, आम्हाला काय असेल त्या हक्काने बोलावं, आम्ही तुम्हाला येणार. आणि मला त्यांच्याबद्दल आदर आहे, सगळ्याच नेत्याबद्दल आदर आहे. आणि म्हणून त्याप्रमाणे सगळ्या नेत्यांचे वगैरे फोटो टाकले, सगळ्यांना मी कार्यक्रमाला केलं. मी इथून आज 25 वर्ष आहे, 22 वर्ष सभापती म्हणून आहे. हे तिथे तालुक्यातल्या सगळ्या नेत्यांना, मार्केट कमिटीचं फक्त निवडणुकीपुरता पक्ष, त्यानंतर शेवटी बाकी कार्यक्रमाला पक्ष, परंतु सगळ्या लोकांना, शेतकऱ्यांना न्याय कसा देता येईल आणि मार्केट कमिटीचा विकास कसा होईल हीच आतापर्यंत पाहिलं, त्या दृष्टीने भविष्यात करणार आहे. आणि त्याच्यामध्ये आम्ही सगळे यशस्वी झालो आहे, एवढंच मला सांगायचं आहे. शेतकऱ्यांच्या मालकीची संस्था आहे, तुम्ही त्याचं नेतृत्व करता, शेतकऱ्यांनी तुम्हाला ही नेतृत्व करण्याची वारंवार संधी दिलेली, तुमच्यावर विश्वास आहे. शरददादा तालुक्याचे आमदार आहे, मोर्चा पण काढणार आहे, तुमचं त्यांना काय आव्हान असेल? मी आत्ता मागाशी म्हणालो की शरददादा सोनवणे आमदार आहेत, मला त्यांच्याबद्दल आदर आहेत.
ते मोर्चा काढायची त्यांना वेळच नाही. मी सभापती आमदार आहेत, मी सभापती असलो तरी त्यांना हक्काने मला बोलावणं, माझ्या संचालकाला बोलावणं, कोण जे तक्रारदार त्यांचे संचालक असतील समोरासमोर माझी बसायची तयारी. मी कागदपत्र त्यांना दिल्यानंतर ती वेळ तुम्हाला मागाशी म्हणालो परत ती वेळ झाली नसती, स्वतः असते तर सगळा खुलासा झाला असता. ते समोरासमोर चर्चा करायची. अहो कधी पण समोर नाही 5,000 लोकांपुढे तयारी कर माझी. मागे म्हणालो मिटिंगला असं होतं कागदोपत्री हो, मी काय बोलणं कोणी काय करणं, दूध का दूध पाणी का पाणी कागदोपत्री आहे. संजय काळेंनी काही बोलणं, माझ्या संचालकांनी काय बोलणं हे बरोबर नाही आहे. मला आत्ता तुम्हाला म्हटलं माझं ठीक आहे, उद्या शुभ कार्यक्रम आहे, मला त्यांचा एक मिनटं त्यांनी करू नये, त्यांचं आव्हान मला त्याच्याबद्दल बोलायचं नाही. ते काय बोलतात माझं ते नाव आणि की करू नये, ठीक आहे मी तुमच्याकडे येईल, तो आपण बसावं मोर्चा, आपणला शोभत नाही, आपण करू नये. यावर केवळ काही लोक सांगून अर्धवट माहितीच्या आधारे मोर्चा काढणं आणि ते करणं ते चुकीचं आहे. ते माझे आमदार आहेत, तालुक्याचे आमदार आहेत, तर तुम्ही करू नये. अहो मी तुमच्याकडे तुम्हाला कमीपणा नाही, आमदार म्हणून सांगा, आम्ही तुम्हाला आमदार साहेब माहिती देतो, तुम्हाला तिथं करा, तुम्ही तिथं घ्या. तुम्ही एका तुमच्या पक्षाच्या एका संचालकाचे आमदार नाहीत, मार्केटच्या पक्षाचे, तुम्ही तालुक्याचे आहात, म्हणून तुम्ही करू नये अशी विनंती आहे. ठीक आहे, आणि तुम्हाला म्हटलं तसं काय आहे त्याच्यावर नंतर खुलासा करेन मी, आज त्याच्याबद्दल बोलू शकत नाही. हां, तुम्ही जी 10 एकर जागा खरेदी केलेली आहे ते प्रकरण पणन मंत्री यांच्याकडे ऍडमिट झालेलं आहे. पणन मंत्र्यांनी जैसे ते ऑर्डर केलेली आहे. लोक वेगवेगळ्या प्रकारची चर्चा करतात, स्टे दिला नेमकं. हां, त्याच्यामध्ये आपण त्याचा खुलासा असा करू शकतो मी. हां हो, आत्ता मला हे पहा, ही बाब न्यायप्रविष्ट झालेली आहे. आमच्या तिथे 2 संचालकांनी हे केलं, पुनर्विचार याचिका, पुनर्विचार लक्षात घ्या, अपील पण नाही. कृषी उत्पन्न बाजार समितीने रितसर परवानगी आल्यानंतर संबंधित संचालकांच्या तक्रार अर्जाची चौकशी, स्टे नव्हता त्यावेळी, तक्रार अर्जाची चौकशी पणन संचालकांमार्फत DDR मार्फत झाल्यानंतर खरेदी खत रितसर केलेलं आहे. ते खरेदी खत झाल्यानंतर रितसर कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरची मालक हक्क सदरी नोंद झालेली आहे, मार्केटच्या ताब्यात ती जागा आलेली आहे आणि सगळ्या संचालकांनी सुद्धा त्याला पाठिंबा दिला होता. 3 संचालक विरोध, किती 18 संचालकांची बोर्ड आहे, 3 संचालक. शेवटी ही लोकशाही आहे, सगळीकडे संसदेत सुद्धा कायदा पारित होता नाही तर 3 संचालक किती मेजॉरिटी आहेत. आणि त्या सन्मानित संचालकांचा सुद्धा जागा खरेदी करावी असेल त्याच्यात ठरावे, मला त्याच्यात परत नाही जायचं खोला शॉर्टमध्ये. आता तो खुलासा त्यांनी केलेला आहे. शेवटी ही बाब न्यायप्रविष्ट आहे. मला त्या मान्य वनमंत्री साहेबांचा असेल न्यायदेवचा अधिकारी, मी वकील म्हणून आहे, त्याच्यात त्यांनी सांगितलं की तिथे त्यांनी सांगितलं काय जे वाक्य केलं की शासकीय वगैरे उपलब्ध आहे, कसं आहे. बाजार समितीने प्रत्येक सोयांचं दर मागवले. खालचं लास्ट वार दाखवतो जजमेंट, हां त्याचं जे ऑर्डर दाखवतो ना फक्त, तर काय वरचं ते वर्णन केलं की असं ते म्हणले 13 एकर जागा आहे, इकडे जागा आहे, दुसऱ्या जागा जवळ आहे, काय नाही. त्याच्यात 2-4 ओळी त्या बाकीच्या त्याचा खुलासा आहे, थोडा उहापोह आहे. आणि खाली म्हटलं की दोन्ही बाजूंचे सविस्तर म्हणणे ऐकून घेणे गरजेचं आहे. या पार्श्वभूमीवर उपरोक्त सर्व वस्तुस्थिती विचारात घेता मी खालीलप्रमाणे आदेश पारित करत आहे. आदेश, सदर प्रकरणी पुढील आदेशापर्यंत जैसे थे परिस्थिती कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर यांनी या आदेशापासून कायम ठेवावी. या खर्चाबाबत कोणते आदेश नाही. 30 सप्टेंबर 25 जयकुमार रावळ साहेब. आता मला हे करायचं, जैसे थे परिस्थिती म्हणजे त्याला मी नाकारू शकत नाही, कोणी काय म्हणून त्याला स्टेच म्हणतात, स्टे म्हणतात कायद्याच्या भाषेत. मी वकिली केलेली आहे, सनद माझी आजोय आहे. स्टे म्हणतात, परंतु नाही ऐका, परंतु हे जे आहे याचा अर्थ जैसे ते म्हणजे खरेदी खत झाले ते काय असू द्यात, मालक हक्क तुम्ही लागले असू द्यात, फक्त त्याच्यात पुढं काय दुरुस्ती सध्या डेव्हलपमेंट करायची ती करू नका, आहे ती परिस्थिती कायम ठेवा. कळलं ना. खरेदी खत रद्द झालेलं नाही, खरेदी खत रद्द करावं असा स्टे नाही, काय नाही. दोन्ही बाजूचं म्हणणं ऐकणार, काय त्यांनी केले असतील, कोणाचे आरोप करायचे असतील, आमचं म्हणणं मार्केटमध्येच ऐकणार आहे. जैसे ते आहे तसं पुढील आदेश येईपर्यंत तुम्ही तिथे काय डेव्हलपमेंट करू शकता. हां तेवढं करायचं करणार नाही. आपल्याला आदर आहे, मान्य ती न्यायप्रविष्ट बाब आहे, आपल्याला मंत्री महोदयांच्या आदेशाचा आदर आहे. काही जर मला म्हणायला लागलं मला दुःख झालं, मला काय म्हणजे खरेदी खताला स्टे, खरेदी खत रद्द, असं नाही आहे. ही ऑर्डर आहे, मला काय त्याचं काय नाही, मला आदर आहे न्यायालयाने याचा प्रक्रियाचा अमान्य यांचा. आणि पर तसा जरी असता तसा देताच येत नाही, तो भाग वेगळा, मला त्याच्यात नाही खोलात जायचं. न्यायप्रविष्ट मी त्याच्यात कॉमेंटच करणार नाही. चुकीची बेकायदेशीर कायदेशीर याबद्दल मी नाही कॉमेंट करू शकत, बरोबर ना. त्याचा आदर मला आहे मान्य मंत्री महोदयाच्या आदेशाचा. परंतु त्याचा अर्थ असा आहे, जैसे ते म्हणजे खरेदी खत आहे झाले, ठीक आहे, हो द्या, स्टेटस को. तर जैसे ते शुद्ध मराठीत आहे, जैसे ते मालक हक्क तरी त्याप्रमाणे मला त्याच्याबद्दल नाही, त्याच्या आदाले ते होईल, ते तिथं आम्ही मार्केटमध्ये बाजू मांडणार आहे, त्याबद्दल तसं होईल. आणि शेतकऱ्यांना सगळं माहिती आहे. तिथं आज 2-1 शेतकरी वार्षिक मिटिंग आणि सन्मान्य म्हणजे तालुक्यामध्ये काम करणारे 1000 होते, आपणही होता. त्यामुळे ठीक आहे. परत त्याला असं आहे
की आम्ही 15 संचालक 3 संचालक 2 संचालकांनी हे करणं, मोर्चा काढला, सगळं झालं, सगळ्याची उत्तरं दिली, ते पण तिथं होते, कागदोपत्री माझ्याकडे आहे, ते मंत्री महोदयांना तिकडे दिलं, मी पणन संचालकांनी चौकशी केली, तक्रारची चौकशी केली, परत त्याला उत्तर देणं म्हणजे काय म्हणावं, किती देणं आणि त्याला काम सोडून हे करणं, हे मला त्याची किव आहे. हां, शरददादांनी माहिती घेतल्याशिवाय आंदोलन किंवा मोर्चा काढू नये. समजा तुमचं आणि दादांचं बोलणं झालं आणि तरी देखील त्यांचा जर मोर्चा आला किंवा त्यांनी आंदोलन केलं, तुम्ही सामोरे जाल? नाही, आत्ता मी काहीच बोलू शकत नाही त्याबद्दल. आता ठीक आहे, मी तुम्हाला मागाशी म्हणालो परत तेच नको. ठीक आहे, तो प्रत्येकाचा अधिकार आहे, ते तालुक्याचे आमदार आहे, मला त्यांना आदर आहे. त्या कार्यक्रमाला त्यांनी हजर राहावं, त्यांच्या हस्ते आपण धनामितीचं कार्यक्रम उद्घाटन करता ना, माझ्या तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी पण हजर राहावं, ही अशी मला सगळ्यांना विनंती आहे. धन्यवाद. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.